हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीनं 15व्या वित्त आयोगातून फिल्टर हाऊसवर सोलर पॅनल बसवलं होतं. सामाजिक कार्यकर्ते कृष्णात भीमराव पाटील यांनी या प्रकरणी 26 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषदेकडे रितसर अर्ज करून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं चौकशी समिती नेमून याची सखोल चौकशी केली. चौकशीअंती या प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं सरपंच स्नेहा पाटील, सदस्य दिलीप पाटील, गणपती पाटील, राहुल पाटील, भगवान घोलप, तौफिक सनदे, सुनील काटकर, धोंडीराम पाटील, अमोल कोळी, संगीता पाटील, गीतांजली अवघडे, अलका पाटील, मयुरी पाटील, मालुबाई कोळी, सुवर्ण धनवडे, भारती माने, रुपाली कोळी, निकिता कांबळे यांना अपात्र ठरवावं आणि तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र मगदूम यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी शिफारस कोल्हापूर जिल्हा परिषदेनं विभागीय आयुक्तांकडे केली आहे. विभागीय आयुक्तांनी जर या सदस्यांना अपात्र ठरवलं तर एकाच वेळी संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरणार आहे.